हॅलो, वेलकम, नमस्कार आणि जोहार विद्यार्थी मित्रांनो. आजचा व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांचे कॉलेजमध्ये डॉक्युमेंट्स अडकले आहेत, जे आपले आदिवासी विद्यार्थी आहेत ज्यांचे डॉक्युमेंट्स कॉलेजमध्ये अडकले आहेत. शिष्यवृत्ती कारण आहे, शिष्यवृत्ती जमा न झाल्यामुळे त्यांचा जो कोर्स आहे तो पूर्ण होऊन पण त्यांचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते कॉलेजकडून अडवले जात आहेत आणि अजूनसुद्धा त्यांना पुढच्या प्रवेशासाठी जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत ते ओरिजिनल जे कागदपत्र आहेत ते दिले जात नाहीत आहेत. आणि काही कसे पण कॉलेजेस आहेत, महाविद्यालय आहेत जिथे पोरांना त्यांचे स्कॉलरशिप व्यतिरिक्त अजून एक्स्ट्रा जे पैसे आहेत ते द्यावे लागत आहेत. तर ह्या सर्व विद्यार्थ्यांसाठी काल मी एक बातमीसुद्धा टाकली होती की जर तुम्हाला असं डॉक्युमेंट्सची जर अडवणूक होत असेल तर तुम्ही सर्व जे काही तुमच्या संबंधित जे प्रकल्प ऑफिस आहे तिथे जाऊन आणि लेखी स्वरूपामध्ये तक्रार करू शकता तुमच्या महाविद्यालयाची, किंवा तुम्ही संबंधित महाविद्यालयाकडून लेखीसुद्धा मागू शकता की ते जे तुमच्याकडनं जे स्कॉलरशिप व्यतिरिक्त जे काही पैसे घेत आहेत किंवा कुठलेही कागदपत्राची कशासाठी अडवणूक करतायत ह्याचं तुम्ही त्यांच्याकडनं लेखी स्वरूपामध्ये अर्ज घेऊ शकता आणि संबंधित प्रकल्प ऑफिसमध्ये तुम्ही त्या अर्ज जमा करू शकता किंवा त्या तुमच्या महाविद्यालयाची तक्रार करू शकता. त्या महाविद्यालयावरती ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत जो काही गुन्हा आहे तो दाखल करण्यात येईल. जे प्रकल्प अधिकारी आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करतील. शिष्यवृत्ती न जमा झाल्यामुळे कुठल्याही विद्यार्थ्याची अडवणूक करता कामा नये असं स्पष्टपणे आपले प्रकल्प अधिकाऱ्यांनी आता निर्देश दिलेले आहेत. तर तुम्हाला जर असे प्रॉब्लेम्स असतील जे पण काय असेल तुम्ही संबंधित जे तुमचे प्रकल्प अधिकारी आहेत त्यांच्याशी जाऊन आणि भेटू शकता आणि तिथे जाऊन तुमची तक्रार करू शकता. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना व्हिडिओ शेअर करा. बरेचसे विद्यार्थी आहेत ज्यांचे डॉक्युमेंट्स अजून सुद्धा अडकलेले आहेत स्कॉलरशिप न जमा झाल्यामुळे आणि त्यांचा कोर्स जो काय तो पूर्ण सुद्धा झालेला आहे. तर तशा विद्यार्थ्यांना शेअर करा आणि तुम्ही सुद्धा ह्या गोष्टीची दखल घ्या.